हॅलो एव्हरीवन. सो डायरेक्ट उदयपूरला आलो मी. ट्रेन बिनची जर्नी काय सांगणार नाही, ती वरूनच्या ब्लॉगमध्ये ब्लॉगून मी पण शूट केलं सर्व काय. सिटी पॅलेस ऑफ उदयला झालेलो आहे डायरेक्ट. तर मग ब्लॉगिंगची सुरुवातच इथूनच केली. बघू शकता तुम्ही. काय बोलणार, वेळच नाही भेटला. डायरेक्ट आमचा टूर होता, त्यांनी आम्हाला इकडेच आणला. आय नो की खूप वेळानंतर, खूप टायमानंतर मी युट्यूबला परत आलेलो आहे. तर मग काय नाही, चला इथूनच सुरुवात. तर मित्रांनो, तर हा माझा जो पूर्ण व्हिडिओ आहे हा पूर्ण राजस्थान बद्दलच असणार आहे. तर मी तुम्हाला सांगेल की राजस्थानला कधी जायचं आणि राजस्थान कोणासाठी आहे फिरण्यालायक, म्हणजे फॅमिलीसाठी योग्य आहे की नाहीये, की फ्रेंड सोबत योग्य आहे की नाही. म्हणजे बेसिकली मी राजस्थान सांगेल कसं आहे आणि काय आहे. मी पूर्ण राजस्थान तर फिरलो नाहीये, पण ज्या ज्या गोष्टी फिरलोय त्याच्यातल्या पण काय काय गोष्टी मी शूट नाही केल्या. त्याचं कारण असं आहे की मी तुम्हाला अगर ते शूट करून दाखवलं सुद्धा तरी मग त्या गोष्टीमध्ये तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये बघणं आणि प्रत्यक्षात बघण्यामध्ये फरक असतो. तुम्ही तिकडे जाऊन व्हिजिट केलं त्याच्यात वेगळीच मजा आहे आणि वेगळाच एक अनुभव आहे. त्या कारणामुळे मी म्हणजे शूट नाही केलेत बऱ्याचशा गोष्टी, आणि मी पण स्वतः एक्सपिरियन्स केला आणि ती एन्व्हायरमेंट आणि तिथली वाईब्स वगैरे मी सुद्धा एन्जॉय केली. सो फर्स्ट मी हे बोलेल की राजस्थानला तुम्हाला जायचं तर ऑफकोर्स तुम्हाला तर एक डाऊट सर्वांना येतो की गरमी वगैरे, आणि पण कधी जायचं ही गोष्ट म्हणजे तुम्ही नोव्हेंबर टू जानेवारी या मंथच्या बिटवीन म्हणजे कधीही जाऊ शकतात. तिथला वेदर चांगला आहे, थंड ऊन तर तुम्हाला 12ही महिने मिळेल, पण हा जो 3 महिन्याचा जो पिरियड आहे तो मस्त आहे. म्हणजे एकदम तुम्हाला आपल्याला सूट होईल असा पिरियड येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो आमचा राजस्थान म्हणजे जास्ती तर नाही फिरलोय, पण जेवढा पण फिरलो मला राजस्थान थोडा कॉस्टली वाटला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजस्थानला तुम्ही फॅमिली सोबत अगर जात असाल, तुमच्या सोबत अगर कोण वयस्कर व्यक्ती असेल तर त्याला थोडा त्रास होऊ शकतो. त्याचं कारण असं की राजस्थानमध्ये तुम्ही बघाल तर सगळीकडे फोर्ट आणि किल्ले किंवा त्यांची महल वगैरे, सो तिकडे तुम्हाला थोडा त्रास होईल त्या लोकांना, कारण की ते फोर्ट पण फार मोठमोठे, तिथे चालायचं वगैरे, तर त्या गोष्टीमध्ये थोडा त्यांना त्रास होईल. बस एवढीच गोष्ट आहे आणि बाकी काय नाही. मी थोडा म्हणजे जे शूट केलंय तुम्ही प्रत्यक्षात जा. एक इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे मी अगर राजस्थानला केव्हा गेला तर ते ऑफकोर्स तुम्ही गाईड हायर करा. याचं कारण असं की तिथे तुम्ही महाराजांच्या ज्या गोष्टी बघाल आपण नॉर्मली बघू, पण त्याचं महत्व आपल्याला कळणार नाही. ते जे गाईड आहे ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील आणि त्या गोष्टींचं तुम्हाला महत्व समजेल, त्या गोष्टींचं तुम्हाला आवडेल सुद्धा त्या गोष्टी. तर बस झालं एवढं. आता आपण बघूया उदयपूरला मी काय काय फिरलो आणि कसं काय फिरलो ते बघूया आपण ही व्हिडिओ मध्ये. मुझे गाइड के लिए तो ये रखने में दिमाग ध्यान रहेगा, ठीक है। यहाँ पे सो उदयपूरला मी हे म्हणजे जसं उतरलो तुम्ही बघितलं, उदय सिटी पॅलेस बघितला, पिचोला लेक बघितला आणि जगदीश टेम्पल पण फार सुंदर होतं. आणि पिचोला लेकचा सीन असा होता गाईस की आम्हाला अंधार झाला, तिथे आम्हाला थोडं नर्वस झालो होतो आम्ही की अंधार झाला, पण जी व्ह्यूज भेटले आम्हाला अंधारामध्ये आणि बोटिंग केली, पूर्ण ते लाइटिंग्स वगैरे बघितलं आम्ही. वाव, छान, एक नंबर वाटलं ते. म्हणजे आम्ही आधी जरा नर्वस की अरे यार, पण नाईट्स मध्ये ते त्यांची महलचे लाइटिंग्स वगैरे, वाव, ते एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. म्हणजे ते आवडलं आम्हाला. आणि मग काय तिथे आमचा स्टे झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी आता माझ्या हॉटेलच्या रूफवर आहे, जिकडून तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. आता व्ह्यूज बघा तुम्ही. तर हा काय व्ह्यू आहे. आणि हा जो हॉटेल आहे, हा हॉटेल ताज लेक पॅलेस आहे. म्हणजे
तुम्हाला माहितीच असणार. आणि उदयपूर सिटी पॅलेस, हा तो सिटी पॅलेस आणि हा तो लेक पॅलेस आणि समथिंग हे पण मला वाटतं पॅलेस आणि हॉटेल्सच कन्वर्ट वगैरे झालेले. इकडे एक खास बात अशी हॉटेल्सची का जिथे तुम्ही स्टे करतात त्यांच्या रूफवर ह्या लोकांनी रेस्टॉरंट्स ओपन केले जेणेकरून टुरिस्ट हे या व्ह्यूचा आनंद घेतील. जसं तुम्ही बघू शकतात इकडे पण रेस्टॉरंट ओपन केले रूफवर, तिकडे पण ओपन केलेलं आहे. म्हणजे जसं तुम्ही डिनर किंवा लंच करता करता असा व्ह्यूचा आनंद घेऊ शकतात. तर हे मला आवडलं इथलं आणि मजा आली. तर आता उदयपूरवरून मी जोधपूरला जाणार. जोधपूरला जाता जाता आम्हाला रौनक जैन टेम्पल पण लागेल, तिकडे पण जायचं आहे. आता नाश्ता वगैरे करू आणि मग निघू जोधपूरला. ज्यांनी मला सबस्क्राईब नसेल केलं किंवा फॉलो नसेल केलं इंस्टावर तर मला फॉलो करा, सुजय काटे 03 इंस्टावर आणि यूट्यूब चॅनलला माझं सबस्क्राईब करा. ओके, सो जाऊया. ट्रॅव्हल मध्ये वाया आम्ही रणकपूर जैन मंदिर आहे, फार सुंदर मंदिर आहे. त्या व्हिडिओची मी काही शूट नाही केले, काहीच नाही, कारण की तिथे मोबाईल तर अलाउड होतं पण पेड करायचं होतं, म्हणजे फीज भरायची होती मोबाईल साठी, कॅमेरासाठी. तर मी फक्त तिथला एक्सपिरियन्स केला आणि फार सुंदर आहे. म्हणजे तुम्ही पण व्हिजिट केला पाहिजे, एवढं मस्त आहे ते. तुम्हाला बऱ्याचशा म्हणजे काही बोलणार मी तुम्हाला, फार सुंदर असं टेम्पल, मी असंच बोलेल. मग तिथून आम्ही जोधपूरला जाता जाता संध्याकाळी आमचं ड्रायव्हर आम्हाला ओम बन्ना टेम्पल, बुलेट बाबा टेम्पल असं त्यांना म्हटलं जातं, तुम्ही ऐकला असेल आणि काही लोकांनी नसलं पण ऐकलं. तर तिथे आम्ही गेलो होतो. तर तिथलं वैशिष्ट्य असं आहे की म्हणजे तिथे बुलेटचं मंदिर आहे. बुलेटचं मंदिर तुम्ही आता काही लोकांनी ऐकलं असेल आणि काही लोकांनी नसेल ऐकलं. मी एक शॉर्ट मध्ये तुम्हाला एक स्टोरी सांगतो. ओम बन्ना नावाचा एक जे व्यक्ती होते ते ड्रिंक करताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता त्या रोडवर. तो ते ऑफ झाले ऑन दी स्पॉट ऑफकोर्स. पण जशी त्यांची म्हणजे आता पोलीस इन्व्हेस्टिगेशन वगैरे मध्ये त्यांची बुलेट होती, पोलिसांनी जप्त केली होती. पण ती ऑटोमॅटिक बुलेट परत पोलीस स्टेशन वरून त्यांचा ऍक्सिडेंट झाला तिथे परत आली. असं एकदा नाही, असं बऱ्याच वेळा त्यांच्यासोबत अशा घटना जातात. बुलेट म्हणजे त्या बुलेट अशी बऱ्याच वेळा आली पोलीस स्टेशन वरून. सो लोकांची मान्यता की त्यांच्या बुलेटमध्ये त्यांची आत्मा वगैरे किंवा काय बऱ्याचशा गोष्टी. ती एकदम शॉकिंग एक गोष्ट आहे की ती बुलेट परत त्याच जागा रे त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. तो मग जे ओम बन्नांचे वडील त्यांनी त्यांचं तिथे मंदिर बांधलं. बरेचसे श्रद्धाळू तिथे जातात, ते त्यांचं जे नवस वगैरे किंवा काय मन्नत वगैरे मागतात त्या गोष्टी करतात. आणि अजून एक ती वैशिष्ट्य म्हणजे त्या मंदिराची, तो मंदिर रोडच्याच बाजूला आहे, प्रॉपर हायवेच्या. आणि तिथे असं मानलं जातं की तिथे कोणतेही ऍक्सिडेंट होत नाही, कारण की त्या जागेची रक्षण ते ओम बन्नाजी करतात. म्हणजे त्या ऍक्सिडेंट वगैरे होत नाही. ते त्यांची म्हणजे मानतात की तिथे आत्मा आहे आणि ते लोक जे ते आत्मा असं काय हादसे होऊन देतात, अशीची गोष्ट आहे. अगर मी काय बोलला मी माफ करा आणि कमेंट मध्ये करा ज्यांना एक्झॅक्टली प्रॉपर काय माहिती आहे. पण अशी काय स्टोरी होती.